आपण तिकोनागडाच्या जवळपास अर्ध्या भागामध्ये आलेलो वर चढत आणि इथं बघू शकतो आपण हे झाड आहे. ते झाड पिंपळाचं झाड आहे. प्रत्यक्षदर्शी पाहिल्यानंतर असं दिसते पिंपळाचं झाड आणि मिश्रण दिसते. अजून एक कोणता तरी फांटी दिसते याला वेगळी. पण ह्या झाडाकडे बघत असताना एक गोष्ट कळते, हे झाड दगडामध्ये उगवलेलं आहे, पूर्णतः दगडामध्ये. तुम्ही बघू शकता याला माती कुठंच नाही जास्त. आता हा मुरून झालेला आहे दगडाचा पडून पडून, पण हे झाड पूर्णतः दगडामध्ये उगवलेलं आहे. आणि ह्या झाडाकडे बघून एक गोष्ट शिकायला मिळते की बाबा तुमची परिस्थिती कशी बी असो तिचं कारण देऊ नका. जगायचं आहे ना, करून दाखवायचं आहे ना, तर करून दाखवलंच पाहिजे. त्याला बघू शकतो आपण ते तुकाराम महाराजांच्या संतांच्या ओळीत, मला एक्झॅक्टली आठवत नाही कुणाच्या आहेत, की ओलेमूळ भेदी खडकाचे अंग, ओलेमूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. म्हणजे अभ्यास केला, इच्छाशक्ती जर असेल तर काहीही सिद्ध होऊ शकतं. आपण बघू शकतो एवढं मोठं झाड झालेलं आहे. ते दगड फोडून त्यांना अशा आपल्या मुळ्या ज्या आहेत त्या दगडामध्ये रोवून त्या ठिकाणी उभं आहे. आणि आपण अशा अनेक गोष्टी निसर्गाच्या माध्यमातून शिकण्यासारख्या असतात आणि त्या शिकल्या पाहिजेत. मला वाटतं इतिहासाची जी काही आपण पानं पलटत असतो त्याच्यामधून थोडंसं डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुकरण करून त्या सध्याच्या तात्कालिक परिस्थितीला सुद्धा जुळवून घेण्यासारख्या असतात. आज आपण बघतोय तिथे त्या मुळांनी त्या दगडांमध्ये स्वतःला रोवून त्या ठिकाणी स्वतःला जपण्याचं काम करतायत. आणि ते झाडसुद्धा त्या दगडाला जपण्याचं काम करत आहे, जेणेकरून ते दगड खाली येऊ नये. आपण बघतोय तर दगडाचे तुकडे निघत आहेत तरीसुद्धा ते झाड त्याला धरून ठेवण्याचं काम करत आहे. बघत राहू अशा गोष्टी. आपण तिकोनागडावर जातो, जुळून राहा.